मुंबई महानगरपालिकेच्या निधी वाटपामध्ये साटम फॅक्टरची चर्चा रंगते। अमित साटम यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांवर निधीची खैरात करण्यात आलेली आहे। अमित साटम यांच्या मतदारसंघामध्ये 39 कोटींचा निधी देण्यात आला। साटम यांचे नातेवाईक रोहन राठोड यांना 9 कोटींचा निधी देण्यात आलाय। 6 पैकी 5 नगरसेवकांना प्रत्येकी 6 कोटी विकास निधी देण्यात आलाय। निधी वाटपामध्ये साटम यांच्या मतदारसंघाला झुकत माप दिले अशी चर्चा सुरू आहे। निधीवरून भाजपमध्येच आता अंतर्गत नाराजीचा सूर रंगलेला आहे। भाजपमध्येच निधी वाटपात समतोल नसल्याची चर्चा रंगते। प्रतिनिधी शिल्पा नरवडे फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। अधिकचे तपशील शिल्पा। विक्रांत, आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या निधी वाटपावरून अगोदरच राजकारण रंगलेलं होतं। ते म्हणजे विरोधी पक्षातील जे नगरसेवक आहेत त्यांची लाखात बोळवण झाली होती आणि त्यावरून हे राजकारण रंगलेलं पाहायला मिळालं। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या या निधी वाटपात थेट साटम फॅक्टरची चर्चा असल्याची भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर देखील उमटलेला पाहायला मिळतोय। भाजपमध्ये जो निधी वाटप झालेला आहे त्यामध्ये समतोल नसल्याचा थेट विरोधकांनी देखील आरोप केलेला आहे। आपण जर पाहिलं तर निधी वाटप झाला त्यामध्ये जे गटनेते असतील किंवा इतर जे नगरसेवक आहेत त्यांना कोट्यावधींचा निधी मिळाला। मात्र जे विरोधी पक्षातले नगरसेवक आहेत त्यांची लाखात बोळवण झाली होती। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर भाजपचे मुंबई अध्यक्ष म्हणजे आमदार जे आहेत अमित साटम यांच्या मतदारसंघामध्ये नगरसेवकांवर निधींची खैरात वाटप केल्याचा थेट आरोप विरोधकांनी केलेला आहे। अमित साटम यांचे जे निकटवर्ती आहेत नातेवाईक जे आहेत रोहन राठोड म्हणून त्यांना 9 कोटींचा निधी दिलेला आहे आणि त्यावरून आता हा नाराजीचा सूर उमटलेला पाहायला मिळतोय। विशेष म्हणजे साटम यांच्या मतदारसंघात निधींची खैरात वाटप केल्याचा हा नाराजीचा सूर जो आहे विरोधकांमध्येच नाही तर भाजपमध्ये देखील उमटलेला पाहायला मिळतोय। विशेष म्हणजे आपण जर पाहिलं तर निधी वाटपाच्या निकषाबाबत भाजपमध्ये प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केली असल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि आपण जर पाहिलं तर जे अमित साटम यांचे नातेवाईक आहेत रोहन राठोड यांना थेट 9 कोटीचा निधी दिलेला आहे। त्यावरून आता हे सर्व राजकारण रंगलेलं पाहायला मिळतंय। निधीचं वाटप राजकीय जवळीक आणि गटबाजीवर होतोय का असा देखील सवाल आता विरोधकांकडून केला गेलेला आहे। त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते आणि यावर्षी मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता पालट झाली आणि त्यानंतर निधी वाटपाचं राजकारण रंगलेलं पाहायला मिळालं आणि आता थेट भाजपमध्येच अंतर्गत वाद हा आता चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळतोय। विक्रांत, धन्यवाद शिल्पा दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।